नमस्कार, मी बापू गायकवाड. शिक्षक भरती संदर्भातल्या 3 महत्त्वाच्या प्रश्नांवरती या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. 3 महत्त्वाच्या प्रश्नांपैकी पहिला प्रश्न आहे की कन्व्हर्जन राऊंड कधी होणार. दुसरा प्रश्न आहे की या टीईटी, सीटीटी आणि टेटचं वेळापत्रक कसं आहे आणि कसं राबवलं जातंय. आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की वयोमर्यादेमध्ये वाढ होणार का किंवा होण्यासंदर्भात काय असणार. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा याच्यावर डिस्कशन आपण करणार आहोत. तिकडे जाण्यापूर्वी 2024 मध्ये टीईटी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होणार आहे आणि टेट नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणार आहे असं टेंटेटिव्ह शेड्यूल या परिषदेने न्यायालयात सांगितलेलं आहे. सो त्या अनुषंगाने तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला टीईटीची बॅच ही अवेलेबल आहे आणि टेटची बॅच सुद्धा अवेलेबल आहे. सो एका वेळेस तुम्ही दोघंही एक्झामचा अभ्यास करू शकता. जे फ्रेशर असतील त्यांनी दोघंही परीक्षेचा अभ्यास करावा लागेल आणि जे विद्यार्थी ऑलरेडी टीईटी किंवा सीटीटी क्वालिफाईड आहे त्यांना ती देण्याची गरज नाही. त्यांनी टेटला फोकस करून अभ्यासला लागावं. आता मुख्य मुद्द्यांकडे तुम्हाला घेऊन जातो. पहिला मुद्दा आहे की कन्व्हर्जन राऊंड कधी. आता लक्षात घ्या, हे जे कन्व्हर्जन राऊंड आहेत ना, हे कधीपासून पेंडिंग आहे. तर एक कन्व्हर्जन राऊंड आपण जर बघितला तर हा आहे 2017चा आणि आता झाली 2022. तशी ही टेट एक्झाम जर बघितली तर टेट एक्झाम वर्षातून आतापर्यंत म्हणजे जेव्हा लागू झाली 2017 पासून ही लागू आहे. त्याच्या अगोदर 2011, 12, 13 सीटीटी टीईटी व्हायची किंवा सीईटी व्हायची, नंतर ती टीईटी आली आणि आता परत ही टेट आली. टेट 2017 आणि दुसरी झाली 2022 मध्ये. 2च वर्षात एक्झाम झालेली आहे. तसं जर बघितलं तर ह्या एक्झामचं शेड्यूल म्हणजे जसं मी तुम्हाला सांगतो ह्या एक्झामचं शेड्यूल जर आपण बघितलं वेळापत्रक, तर वेळापत्रक वर्षातनं 2दा असतं. काय वर्षातून 2दा, एका वर्षामध्ये 2दा एक्झाम घेणं हे कंपल्सरी आहे. कोणती एक्झाम? टेट एक्झाम, जी की डायरेक्ट काय करते, ही एक्झाम डायरेक्ट काय करते, शिक्षक भरती करत असते. शिक्षक भरतीमध्ये याचे मार्क विचारात घेतले जातात. मग ही एक्झाम 2दा झालीच नाही, आतापर्यंत झाली 2दाच. 2017ला एक झाली, 2022ला एक झाली. मग 2017 पासून आत्ताचा विचार केला, 2017 ते 2024चा जर विचार केला, जवळपास 18, 19, 20, 21, 22, 23, 24 जवळपास 7 वर्षामध्ये फक्त 2दा झाली आहे. मग या 7 वर्षामध्ये कितीतरी विद्यार्थी आहे वयोमर्यादेच्या ओलांडून गेले. वयामध्ये काय म्हणूया आपण एज बार झालेले आहे. एज मध्ये काय ते बार झाले किंवा वयोमर्यादा ओलांडली आहे. मग अशा विद्यार्थ्यांचा विचार करता तिसरा मुद्दा येतो की वयोमर्यादेचं काय. आता मी परत पहिल्या मुद्द्याकडे कन्व्हर्जन राऊंड जर बघितले 2017चे पण बाकी, 22चे पण बाकी. 17चे बाकी तुम्ही विचार करा किती वर्ष झाले त्याला. कन्व्हर्जन राऊंड म्हणजे याच्यात काय आहे, जे विद्यार्थी गैरहजर होते, जे विद्यार्थी काय म्हणूया आपण की त्यांच्या जागा शिल्लक राहिल्या. जसं उदाहरणार्थ माजी सैनिक आहे, भेटलेच नाहीये, त्यांची जागा वर्ग करावं लागतील. किंवा काही विद्यार्थी त्यांनी काय म्हणूया आपण त्याला हजर झाले होते पण नंतर त्यांनी काय केलंय त्याचा त्या जागेला म्हणजे त्या ठिकाणी त्या जिल्ह्यात असेल, त्या शाळेचं असेल, त्या गटासाठी असेल, त्यांनी काय केलंय रिझाईन केलंय असं कळून झालंय. मग ह्या जागा ज्या बॅलन्स आहे ना ह्या पण वर्ग कराव्या लागतील, जेणेकरून त्या रिकाम्या राहिलेल्या जागा त्या वर्षात का भरल्या गेल्या नाही. माझा विचार केला तर 17च्या जागा हा कन्व्हर्जन राऊंड बाकी आहे, 22चा कन्व्हर्जन राऊंड बाकी आहे. हे काय इश्यू आहेत हे पण सॉल्व्ह झाले पाहिजे. याच्यावरती इग्नाइट अकॅडमी आता इथून पुढे प्रश्न उपस्थित करणार आहे की 2024ची टेट आलेली जवळ. मग काही विद्यार्थी लक्षात घ्या, 2017ला जर काही विद्यार्थी ऑलरेडी क्वालिफाईड झाले, ह्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्ही आता 2024 साठी तयारी करावी का नाही करावी. प्रश्न तर असा पण आहे की ह्या 24 साठी ते एज बार झालेले आहेत त्यातले काही विद्यार्थी, पण त्यांच्यासोबत हा प्रश्न कंटिन्यूच आहे. 2022 मध्ये माझं सिलेक्शन होणार आहे का, होणार असेल तर मी 2024ची तयारी करावी का, हाही प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात आहे. सो हे राऊंड कंप्लीट झाल्याशिवाय मी 2024ची एक्झाम घेताच कशी. 2024ची एक्झाम जर घ्यायची असेल तर 17 आणि 22ची जी प्रॉपर भरती नियुक्ती ही जी प्रोसेस आहे ही प्रॉपर कंटिन्यू करायला पाहिजे. या संदर्भात आपण शासनाकडे आता इथून पुढे कंटिन्यू एका सिरीजमध्ये किंवा आपण कॅम्पेनिंग मध्ये अर्जांमध्ये अर्ज दाखल करणारे संबंधित डिपार्टमेंटला आता मेल वगैरे पण करणार आहोत. सो आपली टीम याच्यावरती काम करते. 1-2 दिवसामध्ये तुम्हाला हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देतो.
सो तुम्हाला पण करायचं, लक्षात घे, मी तुम्हाला सांगतो काय करायचं. पण हे प्रश्न मी उपस्थित करतो का, कारण बरेच विद्यार्थी आम्हालाही प्रश्न विचारतात, आम्हाला मेसेज पण आहे, आमच्या टीमला पण मेसेज आहे. सो नक्कीच आमच्या टीमने हे लक्षात घेऊन हे करायचं ठरवलं आहे. सो कन्व्हर्जन राऊंड लवकरात लवकर घेण्यासाठीचा आपला आग्रह असेल. 17चा पण आणि 22चा पण, ज्या माध्यमातून जे विद्यार्थी ऑलरेडी या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकत असेल त्यांना नियुक्ती पटकन देऊन टाकावी. दुसरं, परीक्षेचं वेळापत्रक जर एका वर्षात 2दा एक्झाम घेणं हे जर कंपल्सरी आहे किंवा असं GR पण असं नोटिफिकेशन त्यांच्या डिपार्टमेंटचं आहे, तर ह्या एक्झाम दरवर्षी 2दा घेतल्याच गेल्या पाहिजे. या संदर्भात सुद्धा आपण आता याच्यावरती त्यांना अर्ज किंवा त्यांच्याशी बोलणं करणार आहोत. दरवर्षी 2दा. अजून एक याच्यात सांगायचं म्हटलं तर परीक्षेचं वेळापत्रक देताना विद्यार्थ्यांना अंदाजित वेळापत्रक देणं गरजेचं. जसं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर MPSC अंदाजित वेळापत्रक देते, UPSC अंदाजित वेळापत्रक देते. याचप्रमाणे जसं की SSC सुद्धा अंदाजित वेळापत्रक देते, याचप्रमाणे दर वर्षातनं जर 2दा एक्झाम होणार असतील तर याचं अंदाजित वेळापत्रक विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, जेणेकरून स्टडीचा प्लॅन त्यांना करता येणार आहे. कळेल तरी तुम्ही दरवर्षी एक्झाम घेताय, जेणेकरून त्यांना कळेल किंवा बाकीचे येणारे जे फ्रेशर विद्यार्थी त्यांना DED BED कडे जावं का, ग्रॅज्युएशन कडे जावं का, हा तरी त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळेल. सो हे दरवर्षी व्हायला पाहिजे असाही आपण आग्रह धरणार आहोत. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला वयामर्यादेत वाढ. आता यावरती मी बरंचसं डिस्कशन केलं. बघा तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो. जसं की कोविडमध्ये जर बघितलं, आता कोविडमध्ये त्यांनी सगळ्याच एक्झामला 2 वर्ष वाढून दिले होते. जसं की तुम्ही 2022ची अभियोग्यताधारक एक्झाम झाली टेट, याला सुद्धा त्यांनी 2 वर्ष वाढवून दिली होती. पण यामध्ये झालं काय, त्यांची आता जी भरती 65,000 पर्यंत घेणं अपेक्षित होती ती अजूनपर्यंत झालीच नाहीये. जी की आता फक्त विदाऊट इंटरव्ह्यू जे झाले ती जवळपास 12,000 15,000 पर्यंतची काय संख्या आहे, 10,000 11,000 पर्यंत तेवढीच होती. अजून बाकीच्या शाळेचे संस्थेचे इथे ऍड आलीच नाहीये. 65,000 भरती जी करणार आपण ती कधी करणार आहे, जरी झाली नाही या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची बाकी आहे, त्याची ऍड जर आली नाही तर इश्यूच आहे. भरती येऊन किती येऊ शकते, इथे जर 11-12 हजार तिकडे पण काय 11-15 पर्यंत येऊ शकते. बाकीची उरलेली फार मोठी संख्या आहे, 40-45 हजार शिक्षक भरती करणं बाकी आहे, त्याची ऍड देणार काय तुम्ही? तसं जर असेल तर ह्या एक्झाम मधून जे विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकत असतील त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह असं आहे की ते एज बार होणार आहे. ते काय वयामध्ये ते काय होणार आहे, वयोमर्यादेत बसणार नाहीये. जी की 38-43 वयोमर्यादा त्यात बसत नाहीये. मग ह्या विद्यार्थ्यांचं काय करायचं? वयोमर्यादेत वाढ द्यायला हवी का? आता हे बघा एक एक्झाम्पल अजून सांगतो तुम्हाला. एक एक्झाम्पल जर बघितलं की जसं डिपार्टमेंटल PSI ची भरती असते बघा, डिपार्टमेंटल PSI यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय डिपार्टमेंटल PSI ची लगातार 3 ऍड मध्ये तुम्ही जर फॉर्म भरू शकला नाही किंवा 3 ऍड आल्याच नाही तर अशा विद्यार्थ्यांना वयामध्ये सूट देण्यात येते. काय वयामध्ये सूट देण्यात येते, म्हणजे डिपार्टमेंटल PSI मध्ये असं घडत आहे. मग म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी घडत असेल तर टेट किंवा शिक्षक भरतीसाठी सुद्धा हे द्यायला हरकत नाही. शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे द्यावं. का द्यावं याचे मुद्दे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले. 17ला एक्झाम झाली, 22ला झाली, फक्त 2दाच झाली. मग विचार करा 7 वर्षामध्ये DED BED धारक किंवा ग्रॅज्युएशन धारक किती बाहेर पडलेले, कितीतरी विद्यार्थ्यांना शिक्षक होण्यापासून वंचित राहावं लागलंय, कितीतरी विद्यार्थी शिक्षक बनलेलेच नाहीये. सो ही प्रक्रिया 2017-22ची पण पटकन राबवावी आणि त्याच्यानंतर मात्र 2024 साठी विद्यार्थ्यांना वयामध्ये सुद्धा वाढ द्यायला हवी. आता किती वाढ द्यायची याचे निकष तुम्ही ठरवा, पण याच्यावरती मी तुम्हाला सिरीज मध्ये सगळी माहिती इन्फॉर्मेशन देतो. याच्यावरतीच आपण सगळे मिळून सरकारला किंवा तथाकथित जे डिपार्टमेंट असतील त्या डिपार्टमेंटला सुद्धा आपण धारेवर धरणार आहोत. त्यांना सुद्धा मेल आणि कॅम्पेनिंग करणार आहोत, ट्विटर कॅम्पेनिंग करणार आहे, प्रत्यक्ष जाऊन पण भेटणार आहे. सो याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. तुमचं मत काय आहे, प्रतिक्रिया काय त्या कमेंट बॉक्समध्ये पण नोंदवा. याच्यावर तुम्हाला काय काय वाटतं, तुमच्या इतरांना काय वाटतं, सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे, अजून काही माहिती पाहिजे, अजून काही सजेशन तुमचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण याच्यावर काम करत आहोत. वयोमर्यादेत वाढ मिळवण्यासाठी सुद्धा आपण याच्यावरती काम करणार आहोत. बघा प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, हे सगळं पटवून सांगणं आपल्या हातात आहे. पण होईल ना होईल माहित नाही, पण आपण मात्र प्रयत्न सोडणार नाही. प्रयत्न शेवटपर्यंत करणार. आमची पूर्ण टीम तुमच्या बरोबर असणार आहे आणि नेहमी तुमच्या बरोबर असतेच. सो हे 3 मुद्द्यावरती आपण डिस्कशन केलं. परत एकदा सांगतो की 2024 मध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल आलेला आहे. 2024 नोव्हेंबर-डिसेंबरला तुमची टेट होणार आहे आणि ऑगस्ट-सप्टेंबरला
टीईटी होणार आहे. सो तुम्ही तयारीत राहा. सीटीटीचं वेळापत्रक सुद्धा फायनल होतं, दरवर्षी असतं, वर्षातून 2दा घेतात, म्हणजे घेतातच, ते शेड्यूल पण देतात. तसं टीईटी आणि टीईटीचं आणि टेटचं पण वेळापत्रक इथून पुढे कंटिन्यू यायला पाहिजे, यावर आपण आग्रह धरूया. आणि इथून पुढे सगळ्या शिक्षक भरतीच्या एक्झाम संदर्भात टीईटी असेल किंवा टेट वर्षातून 2दा घेण्यासाठी आपण प्रयत्न करूया. सो जाता एकदा सांगू शकतो, इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट मार्गदर्शन करायला आमची टीम असते. टेट आणि टीटीच्या बॅचेस पण चालू आहे. खाली स्क्रोल लाईन मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे, किंवा इग्नाइट अकॅडमीचं ॲप आहे, डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातली प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी आहे. आणि तुमच्या प्रतिक्रिया, सजेशन कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. तुर्तास थांबतो. धन्यवाद.